हे गाइस, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल बिट्स अँड बियॉन्ड्स. हा पहिला व्लॉग मी महालक्ष्मी आईच्या कृपेने सुरू करते आहे. तर पहिला व्लॉग माझा मार्गशीर्षचा पहिला गुरुवारचा असणार आहे. तर इथे मी ही पानं घेऊन आलेली मार्केटमधून आदल्या दिवशी. पण मला ना ही पानं अजिबात कळत नाही, कारण आजकाल त्या बायका फक्त कुठची तरी 3 किंवा 4 पानं देतात आणि 2 सेम परत घालतात. नशिबाने मी ॲटलिस्ट हे विडाची पानं जास्त घेऊन आलेली, तर मला ती पानं उपयोगी पडली. 5 फळांचे पानं करण्यासाठी. आणि त्यात पण असे बरेचसे पानं अशा होत्या की ज्या तुटलेल्या होत्या किंवा काळे झालेले, तर ते मी सगळे काढत बसलेली. ते बांधून ठेवतात तर कळतही नाही की कुठची पानं चांगली आहे कुठची नाही आहे, ते काहीच कळत नाही. माझा फर्स्ट व्लॉग आहे म्हणून मला थोडीशी नर्वसनेस होते आहे. आणि तुम्ही बघू शकतात की मी बोलताना जरा मला सुचत नाही की काय बोलायचं आहे, काय कसं करायचं आहे वगैरे. तर थोडंसं समजून घ्या प्लीज. इथे मी दुर्वाचं बंच आणलेलं आणि त्याच्यासाठी मी ते 21 दुर्वा 3 आणि 5च्या हिशोबाने सोलत काढत बसलेली. असं आम्ही नेहमी करतो. असं आम्ही जेव्हा गणपती बाप्पांनासुद्धा जेव्हा दुर्वा वाहतो तेव्हा आम्ही 3 आणि 5च्या हिशोबाने काढून ते बाजूला करतो आणि मग वाहतो. एकवीस दुर्वा मी त्या कळशमध्ये घालण्यासाठी आणि 5 दुर्वा गणपती बाप्पाची जी पूजा करणार पहिली त्याच्यासाठी वेगळे काढून ठेवले. पूजेसाठी जे काही साहित्य लागणार आहे किंवा जे काही हार फूल वेण्या आणलेल्या त्या लागणार आहे, हे सगळं मी एकत्र करते आहे. म्हणजे ते एकत्रच एकाच टायमाला बाहेर नेता येईल आणि एकसारखा उठावा नाही लागणार. देवाची भांडी मी आदल्या दिवशी साफ आणि स्वच्छ करून ठेवलेली, म्हणजे सकाळी पूजेच्या वेळी गडबड नको म्हणून. इथे मी आता पंचामृत बनवते आहे. ह्याचं रेसिपी आम्हाला भटजीने सांगितलेली गेल्या वर्षी, तर तेव्हापासून मी त्याच पद्धतीने बनवते. मी बी अशीच बनवायची, मला हे आधी माहिती नव्हतं. 1 चमचा मध, 2 चमचे तूप, तर 4 चमचे साखर, आता 8 चमचे दही घेणार मी, आणि 16 चमचे दूध. पूजा करायच्या आधी मी दिवाची पूजा करते आहे. तर दिवा लावला, त्याला हळद कुंकू वाहून त्याची आधी पूजा केली. मग कळशाला चारी बाजूने हळद कुंकूची बोटे ओढली.
सिन्स मी फर्स्ट टाईम व्लॉगिंग करते आहे तर माझा कॅमेरा अँगल वगैरे काहीच व्यवस्थित नव्हता. प्रत्येक वेळी मी ते ॲडजस्ट करत होती. चारही बाजूंना हळद कुंकू लावल्यानंतर त्यात मी सुपारी, नाणं, फूल, 21 दुर्वा, हळद कुंकू, थोडी अक्षता हे सगळं घातलं. पाटाची मांडणी केली आणि कलशाला आता मी तो धागा बांधला. तर पूजा करून सुरू करण्याच्या आधी तर पहिले गणपती बाप्पांना नमस्कार केला. त्यांना या पूजेमध्ये आमंत्रित केलं आणि सांगितलं की काही विघ्न नको होऊ द्या आणि ही पूजा व्यवस्थित संपन्न होऊ द्या. आता पुन्हा मी कॅमेरा ॲडजस्ट केला आणि मी दरवर्षी ही लक्ष्मीची मूर्ती पूजेसाठी ठेवते. तर आता मी या मूर्तीचा अभिषेक करणार. तर जे पंचामृत बनवलेलं ते मी वापरते. मग आता त्यानंतर जे अष्टगंध आहे ते पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून मी हे करणार आणि मग त्यानंतर हळद कुंकू पाण्यामध्ये हे करून देवीवर वाहणार. मग थोडंसं फुलांच्या पाकळ्या घेऊन वाहणार, थोडंसं अत्तर घेऊन वाहणार आणि मग त्यानंतर त्यांना चांगल्या पाण्याने स्वच्छ ती मूर्ती पुसून घेणार. मी हे पूजेचा व्लॉग करताना एक गोष्ट माझ्या मनात आली की जेव्हा एकटं कोण व्लॉगिंग करत असतं तर एकसारखा कॅमेरा अँगल चेक करावा लागतो. तर त्यामध्ये पूजेची जी आराधना जी आस्था असते ती व्यवस्थित होत नाही, कारण सगळं लक्ष आपल्या त्या व्लॉगिंगकडे असतं. म्हणून मी असं ठरवलं की आता पुढच्या गुरुवारपासून मी असा काही व्लॉग बनवणार नाही. पूजा करताना मी एखादी शॉर्ट्स बनवेल पूजा पूर्ण झाल्यानंतर, किंवा कोणी जर असं मदतीला असलं की कोण मागून व्हिडिओ काढत असेल तर ते खूप हेल्पफुल होतं. पण एकटं जर असलं की ते नाही होत व्यवस्थित. इथे मी ह्या पूजेला ना मी विष्णू बाबांचं पण मग मी एक पूजा करते, कारण मला असं वाटतं की आपण जर महालक्ष्मी आईंची पूजा करतो तर त्याबरोबर त्यांचीही करावी, कारण ते दोघं नेहमी एकत्र असावे आणि तोच आशीर्वाद आपल्यालाही लागावा.
जे धूप ठेवलेलं ते एवढं गरम झालेलं की मला उचलताही येत नव्हतं, म्हणून मी तिकडनंच त्या हाताने सगळ्या देवबाप्पांना दाखवत होती. त्यानंतर मी त्या देवाची जी घंटी असते त्याची पूजा केली आणि मग एक एक करून फळं जी आणलेली ती मी त्याचे नैवेद्य दाखवले देवबाप्पांना. त्यानंतर मी इथे आरतीची तयारी करायला घेतली आणि नंतर पोथी वाचून घेतली. हे जे धूप लावलेलं वाटी धूप ते एवढं स्ट्रॉंग होतं आणि एवढा धूर झालेला त्याच्या घरामध्ये की त्याच्याने डोळेही झोंबायला लागलेले. सर्व पूजा झाली. मग देवी आईंची आरती करून घेतली. संध्याकाळी नैवेद्य दाखवलं आणि परत एकदा आरती केली. हा माझा फर्स्ट व्लॉग होता. मे बी मला व्यवस्थित जमलाही नसेल, पण जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बिट्स अँड बियॉन्ड्स. थँक्यू.